द्राक्ष खरेदीच्या व्यवहारातील चेक बाउन्स प्रकरणात पिंपळगाव बसवंत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी व्यापाऱ्याला 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून 4,31,116 रुपये दंड ठोठावलाय। दंडाची संपूर्ण रक्कम तक्रारदार शेतकऱ्यास भरपाई म्हणून देण्याचेही न्यायालयाने आदेश दिलेत। या प्रकरणामध्ये कसबे सुकेने येथील शेतकरी रामकृष्ण रंगनाथ शेवकर यांनी आदित्य ॲग्रो एक्सपोर्ट्सचे चालक संतोष बबन गवळी यांच्या विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत तक्रार दाखल केली होती। सन 2019 मध्ये आरोपीनं तक्रारदाराकडून 57.17 क्विंटल द्राक्ष खरेदी करून त्यापोटी 2,97,284 रकमेचा धनादेश दिला। मात्र हा धनादेश बँकेत सादर केल्यानंतर खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यानं तो बाउन्स झाला। यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही रक्कम अदा न केल्यानं शेतकरी शेवकर यांनी ॲडव्होकेट केशव पी खैरे यांच्या मार्फत न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता। सुनावणी दरम्यान आरोपीनं धनादेश हा केवळ सिक्युरिटी म्हणून दिला होता असा बचाव मांडला। मात्र न्यायालयानं आरोपीची सही असलेला धनादेश दिला असल्याचं निर्विवाद असल्यानं तसेच आरोपी देय रक्कम अदा केल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यानं हा बचाव फेटाळून लावला। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी आरोपीला दोषी ठरवत 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा, 4,31,116 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिन्याचा अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। दंडाची संपूर्ण रक्कम तक्रारदारास भरपाई म्हणून देण्याचे न्यायालयानं आदेश दिलेत। या प्रकरणात तक्रारदारातर्फे ॲडव्होकेट के पी खैरे तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट टी पी घुमरे यांनी काम पाहिलं। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।